हाय, मी मोना आणि हा माझा होणारा नवरा दीपेश. रिलेशनमध्ये आल्यापासून सगळ्यात मोठं पाहिलेलं स्वप्न म्हणजे लग्नाआधी आमचं स्वतःचं घर. खूप घरं पाहिल्यानंतर फायनली एक घर आवडलंय आणि त्या घराची बुकिंग करायला चाललोय. बुकिंग झाल्याच्या काही महिन्यानंतर रजिस्ट्रेशन पण पूर्ण झालंय आणि 1.5 वर्ष वाट पाहिल्यानंतर आज आमच्या घराचं पोझिशन मिळालं आहे आणि आज त्या घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेश सोहळा आहे. गेले 10 वर्ष पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होतंय. या सगळ्यामध्ये अजून एक सुंदर गोष्ट झालीये, ते म्हणजे माझी खूप महिन्यांपासून इच्छा होती स्वामींचं दर्शन घ्यायची, पण स्वामींनी ठरवलं होतं की मी वास्तुशांतीचं निमंत्रण घेऊनच अक्कलकोटला येणार. तर स्वामींच्या कृपेने कशी होते आपली पूजा, लेट्स सी. 90% घराचं काम झालं आहे आता आणि घर म्हणजे आता ऑलमोस्ट आमच्या हातात येईल, पोझिशन मिळेलच. पण घर बघून आम्हाला असं थोडंसं हिट झालं आहे की आपण सिलिंग केलं पाहिजे का. 10 दिवस राहिलेत पूजेला आणि आता आम्ही ठरवलं की सिलिंग करूयात म्हणून. सकाळी सकाळी उठून आलो आहे सिलिंगसाठी. मी इथे बसलो आहे वेट करत कधीपासून, पण अंकल अजून आले नाही आहेत. मालिक जल्दी आइए मालिक, हमें काम पे भी जाना है मालिक, हमें काम से अकल लेंगे मालिक. आ जाओ जल्दी आ जाओ मालिक. पहले सोचा था ग्रे, लेकिन अच्छा नहीं लगेगा ना. लेकिन ग्रे कलर आजकल बहुत चलता है. लेकिन हम लोग अंदर का जो है ना वो ग्रे ही डालने वाले. ग्रे थीम है तो ऊपर भी ग्रे, सब ग्रे ग्रे हो जाएगा, फिर ऊपर व्हाइट ही चलेगा. दूसरा बेडरूम का आम्हाला जसा टाईम मिळतोय आम्ही तसं तसंही येतोय. हा कधी कधी जॉबवरून येतोय, आम्ही जॉबला जायच्या आधी पण येतोय 9 वाजता, म्हणजे सकाळी 9 वाजता येऊन 11 वाजेपर्यंत वगैरे कामं करून नंतर परत जॉबला आणि मग मध्ये जर टाईम मिळाला तरी येतोय. आणि हे व्हिडिओ बनवायचं कारण, हे सगळ्या गोष्टी मेन्शन करायचं कारण, जेव्हा आम्ही 10-15 वर्षानंतर ह्या व्हिडिओज बघू तेव्हा आम्हाला लगेच सगळ्या गोष्टी रिकॉल होतील, फ्लॅशबॅक होईल की अरे जेव्हा आपण पहिलं घर घेतलेलं तेव्हा काय काय केलेलं, कसं केलेलं. दॅट्स द रिझन. POPचं काम ऑलमोस्ट डन आहे आता आणि आम्ही ऐन टायमाला 6-7 दिवस बाकी असताना आम्हाला असं म्हणत आलं की यार किचनचं आणि TV युनिटचं पण काम करायला पाहिजे का, पण नाही होणार आहे ते. आम्ही सगळीकडे विचारलं पण आम्हाला निगेटिव्ह रिस्पॉन्स आला की एवढ्या कमी डेजमध्ये नाही होणार काम. त्याच्यामुळे आम्ही ते होल्डवर ठेवलं आहे. आमची अशी इच्छा होती सगळ्यांना सरप्राईज करायचं, कारण मला आणि दीपेशला सरप्राईज द्यायला खूप आवडतात, पण ते तसं आम्ही विचार केलेलं तसं नाही होणार आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, कारण आम्ही खूप लेट ठरवलं, त्याच्यामुळे पूजेच्या आधी एवढं सगळं करणं पॉसिबल नाही. त्यामुळे जसं असणार आहे तशा ह्याच्यात आम्ही पूजा करून नंतर परत काम करायला सुरुवात करणार आहे. काल रात्री डिसाईड केलं की TV युनिट पाहिजे पूजेच्या आधी. नव्हतं मिळत, खूप शोधलं, त्याच्यानंतर एक अंकल रेडी झाले. प्रत्येकाच्या घरातला एक फेवरेट कॉर्नर असतो, तसं माझी खूप इच्छा होती की मला घरातलं देवघर आहे ते माझ्या मर्जीप्रमाणे पाहिजे आणि त्याच्यामुळे दीपेशनी पटापट जेवढं लवकर होईल तेवढं पूजेच्या आधी ट्राय केलं आहे. बघूयात आता कसं होतं आहे कसं नाही ते. मेन म्हणजे आम्हाला इंटेरियर डिझायनरकडे नव्हतं द्यायचं घर, कारण आमचं हे फर्स्ट घर आहे आणि आम्हाला पाहिजे होतं की प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आम्ही आमच्या चॉईसनी करू. सगळ्या गोष्टी म्हणजे सगळी छोटी छोटी जे डिटेलिंग आहेत ते आम्ही करू डिसाईड. कुठे काय ठेवायचं, काय कसं काय असेल ते सगळं आमच्या डोक्याने होतं आहे. आम्हाला नाही माहिती आउटपुट कसं असणार आहे, बट ठीक आहे, तोडकं मोडकं थोडंसं मे बी कॉम्बिनेशन 19-20 असेल, बट तरी चालेल आम्हाला, कारण की ते सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या डोक्याने करणार आहेत. सो लेट्स सी, वी आर एक्साइटेड, लेट्स सी. 36 और ये कपड़े में फैब्रिक में फर्क देखिए, भाव का फर्क है ना, वो भी आप देखिए कि वो है. खिशात सगळे आमच्या कार्ड्स जमा झाले. कॅटरेज, फर्निचर, पडदे वगैरे वगैरे दुष्काळात 13वा महिना काय असतं माहिती आहे, तसं काहीचं झालं आहे आता आमच्यासोबत. आमचं इलेक्ट्रिशियन काम करत होतं आणि त्यांनी वरून जो दगड असतो ना, म्हणजे ड्रिल करताना वगैरे ते दगडवरचं खाली पाडलं आणि बेसिंग तुटलं. आणि आता बेसिंगसाठी सगळी धावपळ चालू आहे, कारण
तुटलेलं बेसिंग आहे तिथे ते सगळं असं ओपन नाही ठेवू शकत पूजेच्या आधी. त्याच्यामुळे आता ते बेसिंगसाठी सगळी धावपळ. बेसिंग आणायचं आहे, बेसिंग लावायचं आहे, सगळं ते काम चालू आहे. ऑलरेडी खूप कामं पेंडिंग होती, त्याच्यात अजून एक काम. टू मच वर्क अँड लेस टाईम. फक्त 3 दिवस राहिले पूजेला आणि एवढी कामं पेंडिंग आहेत की काहीच कळत नाही काय करायचं कसं करायचं. एवढे दिवस मी आणि दीपेश आम्ही दोघं पण एकत्र फिरतोय प्रत्येक कामासाठी. तर आता आम्ही असं ठरवलं आहे की प्रत्येक काम आता आपल्याला सेपरेट करायला लागणार आहे दोघांना एकत्र जाऊन, कारण कामं खूप बाकी आहेत आणि टाईम खूप कमी. 3 दिवस बाकी आहेत आणि मी घराची अवस्था दाखवते काय आहे ते. असं काहीचं दिसतंय सध्या घर. माहिती नाही पूजेपर्यंत काय अवस्था असणार आहे ते. असं वाटतं काय फक्त कर्टन्स बघायचे, टी व्ही युनिट करायचं आहे आणि कलर करायचं आहे, PVC करायचं आहे, बस एवढंच आहे. पण ती प्रत्येक गोष्ट चॉईस करायला पण तेवढाच टाईम जातो आहे. सगळ्या गोष्टी फायनल करायला तेवढाच वेळ जातो आहे. त्याच्यामुळे 8 दिवसामध्ये एवढी सगळी कामं हार्ड टू डू. हे करवायला बोलवायचं पाहिजे, करवायला काय करायला. हे आता बसले म्हणतं काय करू म्हणून काढले नाही त्याची म्हणून करणार. गाईज आमच्याकडून रिटर्न गिफ्ट आहे सगळं. पूजेची तयारी चालू आहे ह्यांची. इथे मेहंदी काढतायत. मेहंदी आर्टिस्ट खास बाहेरून बोलवलेत आम्ही. 30 या 32 किया तो भी चलेगा. खड़ा वाला. आमच्या घरात येणारे एक काय पहिले पाहुणेत ना रे. माहिती आम्ही बघून गेलेलो. चल झूठा. पावसाने आम्हाला 1 दिवसासाठी दगा दिल्या. आज जोरदार पाऊस चालू झाला आणि खूप कामं बाकी आहेत. मी असं चाललंय. फायनली जी फ्रेम पाहिजे होती तीच लागते. पावणे 3 वाजलेत आणि आता अजून पण आमची साफसफाई झाली नाही. आता आम्ही जेवतोय. आम्ही सकाळी 6-7 वाजल्यापासून उठलोय आणि अजून पण कामं चालू आहेत पूजेसाठी. त्याला आता बाकीची कामं सांगायची. 5:30 वाजले सकाळचे आणि अजून आम्ही झोपलो नाही. अजून पण आवरावरच चालू होती आणि आता झोपलो तरी 1 तासाची झोप मिळणार आहे. आता जस्ट अशी जमिनीवर पडली होती आणि वर सिलिंगकडे बघितलं तर असं वाटलं की दुसऱ्यांच्या घरात येऊन झोपली. अजून पण असं विश्वास नव्हता की हां डिप्रेशन माझं घर झालं म्हणून. आणि थोडंसं नर्वस, थोडंसं एक्सायटेड आहेत पूजेसाठी, कारण की पहिलाच इव्हेंट असेल जो मी आणि डिप्रेशन लोकांनी फक्त एकट्याने हँडल करणार आहे. सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतील त्या फक्त आम्ही दोघंच बघितलं. तर माहिती नाही कसं असणार आहे, किती चुका करणारे, किती माती खाणारे बघूया या जोडी. पण न्यू एक्सपिरियन्स. मेन म्हणजे त्याच्या कारण माझ्या मम्मीला अजून कोणालाच माहिती नाही. इथे आम्ही घर बनवलं आहे आणि सांगितलेलं की जसं बिल्डरने दिलं तसंच आम्ही घेतलं आणि तशीच आपण पूजा करतो. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं आम्ही साधं सिंपल रेडी केलं आहे घर पूजेसाठी. लेट्स सी त्यांच्या काय रिॲक्शन असणार आहे. बिट नर्वस, बिट एक्सायटेड, बोरिंग येतं मला. तर झोपच येत नाही आहे, काहीच कळत नाही. आत्ता जस्ट आवडून झालं. अजून खूप कामं पेंडिंग आहेत. अर्ध्या गोष्टी अजून पण राहिल्यात घ्यायच्या.
आणि 8 वाजता ब्राह्मण होणार आहेत, त्यांना त्या गोष्टी लागणार आहेत. वी डोंट नो हाऊ वी आर गोइंग टू मॅनेज. किती मस्त छान छान अगदी छान. स्वामी बसला बापरे. भारी मस्तच का? आरशासारखं चमकते चकचक चकचक. स्वप्नातलं घर तयार केलं बाबा. स्वामी बसले तुम्ही बोलले शिवाजी महाराज त्यावाला तिथे तो वाला टायमावरच गेली लाईट. ते कर्टन्स करू पण. आम्हाला चौघांनाच फक्त स्ट्रगल माहिती आहे पूजेचा. स्ट्रगल. आणि आता मस्त छान जेवतोय. सिरियसली बट मजा आली. आता मला वाटतच नाही ना. मला दिलं तर बोलतो एवढं का दिलं एवढंच द्यायचं. ते कधी तो गायब करेल ना समज शिरा चोर. मम्मी किती प्रसाद प्रसाद. पूजा तर सगळी झाली, सगळे पाहुणे वगैरे येऊन गेले आणि जे कोणी आले त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. एवढं टाईम काढून तुम्ही आलात. गुड मॉर्निंग गाईज. फायनली पूजा झालेली आहे. आम्हाला जशी पाहिजे होती तशी झाली. आम्ही ठरवलं होतं दीपेश आणि मी की आपल्या दोघांची किती दगदग झाली तरी चालेल, पण घरातल्यांना जास्त दगदग नाही करायला लावायची. आणि आम्ही तसंच पूर्ण पूजा पार पाडली. त्याच्यामध्ये फक्त प्रणाली आणि पंकजची आम्ही जास्त दगदग केली. बिचारे झोपलेत आता. आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये जर आम्ही सगळ्यात जास्त कोणाला मिस केलं असेल तर ते म्हणजे आजी. दीपेश आणि मी जेव्हापासून घर झालं तेव्हापासून प्रत्येक दिवशी असं वाटतं यार आजी पाहिजे होती, म्हणजे माझी आजी. कारण की जेव्हा दीपेशकडे काहीच नव्हतं तेव्हापासून म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये जर सगळ्यात आधी कोणाला माहिती असेल तर त्या आजीला माहिती होतं आमच्या दोघांबद्दल. आणि जेव्हा तिला मी सांगितलं की घर वगैरे नाही तरी पण शी वॉज ओके की हां ठीक आहे त्यात काय होईल आज न उद्या.
जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा पण तिने तेच बोलली होती की अरे एवढं काय टेन्शन होईल घर. आणि ही गोष्ट कोणालाच नाही माहिती की ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा ती असं सगळं बोलली होती. घेऊ दे ना, हळूहळू घेतील ती जवळ. मग आता बोलतो ना घ्यायलाच लागेल घर. मग हळूहळू तू 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 कसं सगळं हळूहळू केलंस, सगळं हळूहळू. आता म्हणजे तू नाही आता करू शकत पण तू केलंस ना तेव्हा. हा. मग एवढं सगळं तूच केलंस ना, मग एवढी मेहनत करून मग तसं करू आम्ही पण. एवढी मोठी पूजा झाली, एवढं सगळं झालं तरी पण ती नव्हती. अर्थात पप्पा आणि तिला दोघांना पण पप्पांनी बघितलं नव्हतं दीपेशला, आजीने बघितलं होतं, भेटली होती आणि तिने विश्वास दाखवलेला की हां होईल तुमचं घर. आता उत्तरपूजा वगैरे करणार आणि आता उत्तरपूजा झाल्यानंतर अजून बरीच कामं पेंडिंग आहेत. ती कामं पूर्ण करायची आहेत कारण आम्ही घाईघाईत पूर्ण घर करून घेतलं. पण अजून मेन गोष्ट राहिली जी दीपेशला करायची होती. दीपेशची इच्छा होती सगळ्यात जास्त की यार मला हे पाहिजे ते, पण ती गोष्ट नंतर होणार आहे. त्याच्यामुळे पूजा केल्यानंतर घर बंद नाही करू शकत म्हणून दीपेश इकडेच आहे. आणि आता उत्तरपूजा करूयात मग बाकी. पोरांनी खूप कामं केलेली आहेत व्हिडिओ पुरता. थांब थांब थांब. अरे बापरे अरे बापरे. हां जिथे कचरा नाही तिथे झाडू फिरव. बंद केली. बड़ा हरामी हो बेटा. सगळे असे बसलेले काय 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 आलंय बघायला. मागच्या टायमाला आम्ही असं केलेलं असं. लगेच नाही येणार आहे, अजून महिना जाईल आहे की नाही दीपेश. चल मग बघ कोणी कोणी काय काय आणलंय. सगळ्यात इम्पॉर्टंट मम्मीने घेतलेलं गिफ्ट ते म्हणजे शेगडी. बिना नाववाल्यांनी काय दिले, कपबशी दिली. ज्यांनी कोणी दिले हे त्यांनी आम्हाला टॅग करा, खाली कमेंट करा. हा पॅकिंगसाठी. वा वा. राधाकृष्ण. अरे वा, बेडरूम मध्ये लावायला. सेम टू सेम महिलाच्या बेडरूम मध्ये याच्यापेक्षा मोठी सेम आहे. मस्त वाटतंय. हे काय आहे, काय झेंडा बनवता काय? ब्लाउज पीस आहे. एवढूसा होतं रे ब्लाउज पीस. एक काय किती लागतं? 1.25 मीटर. ब्लाउज पीस होतो. ब्लाउज पीस होत नाही, ब्लाउज होतो. ब्लाउज काय पाठवतो. ब्लाउज पीस नाही मम्मी. तुझ्यासाठी शर्ट शिव. मोजा लागतील ना फुलं. हे प्रणाली त्यांनी दिलेलं गिफ्ट विथ फ्लावर. आणि हे छान एस्थेटिक कुंड्या सोनाली मोरे यांनी दिलेले आहेत. हां दोघांनी. आणि तो एक हत्ती दिलेला आहे आपल्याला. हत्ती दाखव. हत्ती सोनाली मोरे यांच्याकडून सप्रेम भेट. रॉयल वाटतं. हे बघून ते मागवलं वाटतं. नाही तिने आधीच मागवलेलं. आदल्या दिवशी घेतलंय ना. ते माहिती नव्हतं. ते पण मी त्या साईडला ठेवले. आमचं पण आदल्या दिवशी ठरलं घ्यायचं. हा भारी. पूजेच्या एक दिवस आधी पण सोबत होतो, पूजेच्या एक दिवस नंतर पण सोबत आहेत कामं करायला. कायम तर नसणार.
म्हणजे ओ माय गॉड, म्हणजे प्रत्येक मुमेंटला आहोत सोबत असं. घर बुक केल्यापासून आहेत असं. या मग नंतर साफसफाई करायला दिवाळीतून. बना आता चालू झाली. माझं घर आहे नेक चालतो. चल प्लास्टिक काढते. हा प्लास्टिक का काढलाय? माझं घर आहे, मी काढणार. अच्छा, हा माझं मजा येते. माझं घर, माझं घर. माझंच घर आहे. काय नाही, ते आता न्यायचंय खाली परत. अरे मग आठवण किती काम केलं कुणाला ते दिसायला नको. चार मजले खाली उतरवायचं आणि परत तेवढं चढत यायचंय दुसरा टेबल न्यायला. नको नको माया जाण. खाली कधी हे खाली हे वालं ना. अबे साले, लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? अंकलचे वर्कर पावसामुळे अडकले तर आम्ही 2 वर्कर हायर केले आजसाठी. त्यांचं नुसतं गोंगाट आहे. नवीन आहेत ना ते. नवीन आहे, त्यांना समजत नाही काय गांगरलेत ते. ये वो साइड को टच नहीं है. हाँ वो साइड को टच करिए ना. कट बस हो गया ना. हाँ वो झालं झालं. सगळ्या बिल्डिंग वाल्यांना ऐकू गेलं झालं. आप और थोड़ा इधर आइए. आगे आइए थोड़ा और आगे आइए. आइए गिरेंगे नहीं. बस अब मेरे मशीन उठाना. फायनली दीपेशचं किचन रेडी आहे आणि ही इज सो हॅपी. कारण की किचनचं पूर्ण डिपार्टमेंट दीपेशकडे होतं आणि त्याला जसं पाहिजे होतं तसं त्याने किचन बनवून घेतलं आहे. पूजेपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं की किचन बनवायचं आहे आणि हे सगळ्यांसाठीच ऑलमोस्ट सरप्राईज होतं. त्यामुळे मम्मी वगैरे लोक येणार आहेत आज आणि त्यांच्या रिॲक्शन किकी येणार आहे फर्स्ट टाईम. सो तिच्या रिॲक्शन आणि आमचे काही खास पाहुणे राहिले होते ते लोक पण येणार आहेत. सो त्यांचे सगळ्यांचे रिॲक्शन छोटे छोटे व्हिडिओज आठवण म्हणून सोड. पाहुणे आलेले आहेत. आलेलं कुठे? अरे पाहुण्यांसारखं बसा इथे. आले आले चालले आत. पाहुण्यांना काय खाली बसवताय? बघितलं सोफ्यावर बसा. अरे बापरे. सोफा अरे काय तर समोर चहा. किचन बघा ना आमचं. हेच बघायचं आता तू अडवलंस. तिकडे हा घेतली का चिमणी फायनली? कावळा येतो. तुमच्यासारखा काळा काळा. डब्बे करा. आता तो येणार नाही घालती. येईल येईल. हा येईल. सोड direct, सोड सोड खाली नाही खाली करून नाही सोड. जोरात खाली आपण Up to नाही there. स्प्रिंग येते. अरे आपटू दे सोड. अरे आपटू दे. असं एकदाच जातो असं. मला वाटलं ते नाही करत असतं ते. आपटत नाही ते वालंय म्हणून करते आपटू दे. ते हायड्रॉलिकला नाही होत ते. खेच जोरात ते मॅग्नेट. दाखवतो तुला. नाही अरे खोलायचंच नाही ते नाही खुलत. कसं नाही खुलत? नाही खुलत ते बघ डायरेक्ट असे. चालू कसं खुलत नाही. करणार? हा? चालू कसं करणार नवीन माणसं? ते चालू ओपन आपण होत नाही नाही. करत. ते शोधत बसणार. हे असंच मी हिला पाठवलेलं की ह्याला पाठवलेलं आता रिसेंटली. अलिबाबाची गुहा. किचन बनावं आणि कसं बनवायचं ही त्याची इच्छा होती. नाही पण त्याच्या आतमध्ये ते बनवणार पण तोच. तू बनवलंच. तू पाव बघतोय, तू घर बघतोय.
बघतोय तू ये त्याच्या गर्ल बघतोय. नाईट आउट. अरे झोपायचंय. चांगलं नाही बोलली मम्मी ते हिशी असं वाटतंय. चांगलं आहे. छान वाटतं. तिथे ते लाव लाईटीचं बटन. मग हे काम चालू होतं ना. तू कुठे होती जेव्हा ह्यांनी नॅचरल रिॲक्शन दिल्या होत्या? बरेच लोक असे असतील की ज्यांना असं वाटत असेल काय यार एवढंसं काम केलं आणि एवढी एक्साइटमेंट का. पण आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की आम्ही लहानपणापासून ज्या घरांमध्ये राहत आलो आहे, अर्थात तिथे आम्ही एवढं सगळं नाही केलं कधीच. आणि एवढ्या वर्षांनी जेव्हा हे सगळं आम्हाला आमच्या मनासारखं जेव्हा जसं होतं आहे तेव्हा ते बघून ऑफकोर्स एक्साइटमेंट. आणि हे सगळं सरप्राईज आम्ही ठेवलं होतं प्रत्येक गोष्टीचं. मी आणि निपेशनी प्रत्येक गोष्ट असं ठरवलेलं की नाही फायनल झाल्यानंतरच दाखवायची, आणि त्यानुसारच आम्ही सगळं एक्झिक्यूट केलं. त्यामुळे ती एक्साइटमेंट जास्त आहे. आणि आम्ही कितीही बोललो की आम्ही दोघांनी हे सगळं केलं, हे प्रत्येक गोष्ट आम्ही सरप्राईज ठेवली होती, तरी पण काही गोष्टी मला आवर्जून मेन्शन करायच्या आहेत. ते म्हणजे की आमच्या फॅमिलीने आम्हाला फुल सपोर्ट केला. आम्ही जर बोललो ही गोष्ट सरप्राईज आहे किंवा ही गोष्ट आम्ही आता नाही सांगू शकत, तर ते नेवर फोर्सस की नाही आम्हाला आत्ताच सांगा. आणि पूजेच्या टायमाला सुद्धा आमच्या फॅमिलीने की अरे आम्ही हे करू का ते करू का, साफसफाई असेल, पूजेचं काम असेल, प्रत्येक छोट्या गोष्टीत त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस विचारलं की तुम्हाला काही हेल्प पाहिजे असेल तर प्लीज सांगा. पण आम्ही प्रत्येक टायमाला नाही आम्ही करू. घर से निकलते ही कुछ दूर चलते ही. दीपेश युनिफॉर्म चेंज. आता यांचं लगेच अनबॉक्सिंग. म्हणजे घ्या गाणे छान आहे. आमच्या पोरांना कामाला लावलंय ते कॅप्चर नको करायला. कसं वाटतंय तुला शिफ्टिंग करताना? एकदम गोड वाटतंय. का गोड वाटतंय? माझ्या घरात चाललं ना, आपल्या घरात चाललं. आणि जसं माझ्या मम्मीला माहिती नव्हतं किचनचं काम चालू आहे, तसं दीपेशच्या मम्मीला पण माहिती नव्हतं की किचनचं काम चालू आहे. सो त्यांच्यासाठी पण हे खूप मोठं सरप्राईज असणार आहे. तू अजून बघितलंच नाही का पूर्ण काय? पण घेतलं सगळं जोरात खोलायचं ते. तांबा सई बाबू देवा जाम करते त्याला. आता फक्त मांडणी लावायची झाला. मांडणी कुठली लावायची? मांडणी लावायची ना, माझं मांडणी लावायची. मांडणी. मग तू हे कुठे लावलं भांडी, मग ताट्या बिट्या तोड तोड तोड, तिकडनं त्याच्या टिकेल तिकडनं आले असं. एवढं सगळं केलं आणि ट्रॉलीने लावलं. किती शहाणे आहेत तुम्ही लोक. नाही जमणार, नाही होणार. हा हे खरंच माझं लक्ष नव्हतं ट्रॉलीकडे. अजिबात विजयला बोलले तिने नाहीच बघितला. नाही मी बघितलंच नव्हतं.
उंबर झाल्यावरच येऊन घरात. हा ना मग तेच सांगते ना लवकर आहे म्हणून तिला म्हटलं सगळं बघितलं पिक्चर म्हटलं आता लवकर आहे. तुझीच कमी आहे आता अगदी झालं सगळं. तू सांग ना माझा असं पप्पा बोलत ते नाही का माप ओलांडून येतात ते नाही माप नाही ते नाही का ओलांडून येतात म्हटलं काय ते नाही का लग्न झाल्यावर ओलांडून येतात. पण तिला उंबरडा नवीन लागेल ना. पण तिला सांग नवीन मला ओलांडलाय ना आता. हा ओलांडलाय तिला आता सांग नवीन घर घ्यायला. हा, आता हा ओलांडलाय मग नवीन घर घ्यायचं. दिवेश आता नवीन घर घे तिथे मी येईल तोपर्यंत मी आपण एक काम करू ना, घर घर खेळत बसू. मग तो उंबरडा चेंज करून नवीन घेऊ.